हा, लाईफ प्रोसेस. व्हॉट इज लाईफ प्रोसेस देन? लाईफ आपली म्हणजे लाईफ आहे, प्रोसेस म्हणजे काहीतरी क्रिया. काय असणार आहे आपल्या लाईफ मध्ये असणार आहे, इथं काहीतरी आपल्याला प्रोसेस सांगितलं जाणार आहे ह्या धड्यामध्ये. ठीक आहे, धडा कशातला आहे आपला? बायो. लाईफ इज नथिंग विदाउट बायो. लक्षात ठेवायचं काय? कळलं? जर तुम्ही श्वास घेतला नाही तर उपयोग आहे का तुमचा? तुम्ही जर जेवला नाही तर उपयोग आहे का आपला? जेवला नाही तर तुम्हाला इथेपर्यंत येण्याची ताकद देईल काय? नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, फिजिक्स केमिस्ट्री पेक्षा सगळ्यात महत्वाचं बायो आहे. आपण काय करत असतोय? चालू केलंस ना? आपण काय करत असतोय? 11वीला आपल्याला सायन्स घ्यायचं आहे. आर्ट्स कॉमर्स वगैरे काय म्हणतात आम्ही सायन्स घेणार नाही. खरं बायो सगळीकडे लागणार आहे. असं कोण आहे काय जेवणार नाही म्हणून सांगणार? असं कोण आहे काय मला श्वास घ्यायचा नाही म्हणणार? म्हणजे बायो प्रत्येकाचा सब्जेक्ट आहे. आर्ट्स वाल्यांचं पण आहे, कॉमर्स वाल्यांचं पण आहे, सगळ्यांचा कुठला सब्जेक्ट आहे? बायो. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय, मला तुमची पेपर चेक केल्यावर कळालं, तुमचं इंटरेस्टच नाही ह्याच्यामध्ये. काय वयनं झालंय? काहीतरी मजा आहे आज शिकायला, असं जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे शिकता येणार नाही. काय सांगितलं? अभ्यास करायचं म्हणून तुम्ही बायोचा अभ्यास केला की अभ्यास होत जरा सुद्धा नाही. हा, आता मी तुम्हाला शिकवा लागलो बाबा, काहीतरी रेस्पिरेटरी सिस्टम शिकवलं. अच्छा असं आहे होय, आपण असं श्वास घेतोय असं तुम्हाला वाटायला पाहिजे. कळलं? मार्क पडणं उपयोगाचं नाही आहे, पण तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय, तुम्हाला ते लक्षातच येणार झाले. तुम्ही अभ्यास करायचं म्हणून करायला लागलाय, होणार नाही मग ते पाठ नको आपल्याला करायचं. आपल्याला ती कन्सेप्ट लक्षात, हा असं आहे काय, हे असं श्वास जातोय, असं ऑक्सिजन आत चाललाय, हे तुम्हाला फील व्हायला पाहिजे. असं मजा यायला पाहिजे शिकताना. काय व्हायला पाहिजे? जी तुम्हाला येणं झालं असं मला वाटायला लागले, ती तयार व्हायला पाहिजे आपोआप शिकवता शिकवता. मग तुमचे मार्क वाढणार आहेत. कळलं? मार्कासाठी तुम्ही जर केला तर नाही होणार. अजिबात अजिबात नाही, लय अवघड जाणार. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मी जे चॅप्टर शिकवते फार अवघड असते. मी ते सोपं करण्याचा प्रयत्न करायला लागलो फक्त. मग तुम्ही घरातून वाचायला पाहिजे की नाही? माझ्या भीतीने वाचला तुम्ही तर उपयोग होणार नाही हो, आवडीने वाचायला पाहिजे. कळलं मी काय म्हणालो ते? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं सायन्स बरोबर विज्ञानचं पुस्तक ठेवा हो. मराठी वाचा की काय अडचण आहे, पेपरमध्ये इंग्लिश लिहायचंय. आता थोडी डोक्यात ठेवताना इंग्लिश पण ठेवायचं आपल्याला? अजिबात नाही. आपल्याला ती कन्सेप्ट माहित पाहिजे, नेमकं सरांना काय म्हणायचंय, नेमकं पुस्तकवाल्यांना काय म्हणायचं हे बरं लक्षात घ्या. समजते? त्यामुळे चुका लागले दुरुस्त करायचं. पहिल्यांदा मी काय म्हणायला लागलो हे प्रत्येक वाक्य तुम्हाला समजायला पाहिजे, तुमच्या काळजात जायला पाहिजे. ते तोपर्यंत उपयोग होणार नाहीये. कळते? तर आज आपण बघतोय लाईफ प्रोसेस. व्हॉट इज लाईफ प्रोसेस? जीवनामध्ये घडत असणाऱ्या प्रोसेस याला म्हणायचं लाईफ प्रोसेस. जीवनामध्ये म्हणजे बाहेर नाही, आपण बाहेर काय हे केलं, शरीरामध्ये काय काय घडलंय. मग शरीरामध्ये काय करत असतं तुमच्या? तुम्हाला काय वाटते? कुठल्या कुठल्या सिस्टीम तुमच्या शरीरात असतील? आपण बघितलं बघा, आपलं शरीर कशापासून तयार झालंय माहिती का तुम्हाला? सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम. आणि सिस्टीम पासून आपलं म्हणजे सिस्टीम कुठली कुठली आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था. श्वास घ्यायचा आपण काम करतो कोणामार्फत? रेस्पिरेटरी. आणि कुठले आहे? सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रक्ताभिसरण. आणि कुठले माहिती तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं खाणं. बरोबर आहे की नाही? खाल्ल्यानंतर उपयोग आहे काय? खायला पाहिला पाहिजे. डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्याला 1 नंबरला घ्यायला पाहिजे आपण. बरोबर आहे? घेऊयात. आणि कुठली सिस्टीम तुम्हाला माहिती आहे? तुम्ही काय पण खाल्ला, घाण बाहेर जायला पाहिजे शरीराच्या, म्हणजे एक्स्क्रिटरी. बरोबर आहे ना? खाणं महत्वाचं आहे, श्वास घेणं महत्वाचं आहे. म्हणजे खाणं झालं, श्वास घेणं झालं, रक्त शरीराकडे सगळी पोचायला पाहिजेत, सर्क्युलेटरी झालं. लक्षात काय सांगाल तुम्हाला मी? बाहेर घाण जायला पाहिजेत, एक्स्क्रिटरी झालं. तुम्ही काय करायला आहे ते तुम्हाला कळायला पाहिजेत, म्हणजे मेंदूचं कंट्रोल पाहिजेत. म्हणजेच कुठली सिस्टीम? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम म्हणत किंवा इथं ब्रेन म्हणतो मी तुम्हाला. ओके. आणि कुठं राहिलो? इव्हॉल्युशन बघितलं आपण. इव्हॉल्युशन म्हणजे काय? एका पिढीपासून पुढची पिढी कशी भारी व्हायला, त्याच्यापेक्षा पुढची, त्याच्यापेक्षा पुढची. बघितलं ना आपण? म्हणजे रिप्रोडक्शन व्हायला पाहिजेत.
समजलं? म्हणजे इथे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन सिस्टीम आहे. आणि कुठं राहिलं रे? झालं काय? एक सर म्हणजे ह्या 3-6 सिस्टीम आहेत आपल्या बॉडीमध्ये, ह्या घडत असतात. आपण श्वास घ्यायला लागलोय, आपण जेवण करायला लागलोय, कळलं? त्यानंतर ते जेवणाचं काय काय घटक चांगले व्हायला, ते रक्तातून पसरायला लागल्या, सर्क्युलेशन व्हायला लागले, घाण घटक बाहेर चालले आहेत, एक्सक्रिशन व्हायला लागले, मेंदूचं सगळ्यावर कंट्रोल आहे, कंट्रोल कोऑर्डिनेशन व्हायला लागले आणि रिप्रोडक्शन व्हायला लागले. ओके, तर ह्या सगळ्या सिस्टीम काम करायच्या म्हणलं तर ह्यांना काय पाहिजेत? ताकद पाहिजे. काय पाहिजेत? ह्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम आहेत. प्रत्येकाला आपलं काम करायचं म्हणजे एनर्जी लागणार आहे. ह्या धड्यामध्ये आपण एक सर्वसाधारण डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडी बघणार आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीम थोडी बघणार आहे. अर्धवट दिले तुमच्या पुस्तकामध्ये, पण जेवढं दिलं तेवढं आपल्याला यायला पाहिजे. मी तुम्हाला जरा इंटरेस्ट करून सांगतो काय काय करायचं धड्यामध्ये. हे काय करायचं आपल्याला? हे सगळी कामं करायची आहेत. म्हणजे काय लागणार? ताकद लागणार. ही ताकद मोजायची कशी असत्या? ATP. कशामध्ये? आता आपण काय म्हणतोय? गहू कसे आणायचे? गहू 1 लिटर आणा सांगतो की ना आपण, दुकानात 1 लिटर गहू, मग काय म्हणतो? 1 किलो गहू म्हणतोय, बरोबर आहे? 1 किलो वह्या पाहिजेत, यांच्या दुकानात म्हणतोय काय आपण? 1 डझन वह्या म्हणतोय. म्हणजे प्रत्येकाचं एक ठरलेलं आहे. तसं एनर्जी कशात मोजायची असते? ATP मध्ये. म्हणजे आपण ह्याच्यात ताकद जास्त का ह्याच्यात कसं म्हणणार? ह्याच्यात ATP जास्त का त्याच्यात ATP जास्त? कळलं? ATP म्हणजे काय? ते ATP हे एकक आहे. इट इज अ मेजरमेंट टूल टू मेजर एनर्जी. एनर्जी कशात मोजायची असते? कळलं मी काय म्हणायला लागलो ते? मग ही एनर्जी येते कुठनं? ताकद आणतो कुठनं आपण? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या घरापासून इथे क्लासपर्यंत यायचंय, तुम्ही आला म्हणजे तुमच्या पायात ताकद पाहिजेत, म्हणजे पायात एनर्जी पाहिजेत, म्हणजे पायात ATP पाहिजेत. आणणार कुठनं तुम्ही? माझं म्हणणं काय आलं? प्रश्न काय आला तुम्हाला? तुम्हाला ताकद पाहिजेत. कशासाठी पाहिजेत? तुम्ही सकाळी उठलाय, इथपर्यंत आलाय, पायानं आलाय, सायकलनं आलोय, गाडीनं आलाय तुम्ही, तरी पण उठून बसायला तर पाहिजे कसं? ताकद लागणारच आहे. कुठून आणायची ताकद? कशात नाही मिळते ताकद? हा माझा प्रश्न आहे. हा, जेवणात नाही मिळते तिचं म्हणणं आहे. आणि कोणाचं काय म्हणणं आहे? व्हिटॅमिन मधनं मिळते असं कोणाचं तर म्हणणं आहे. ठीक आहे, गुड. आणि कोणाचं काय म्हणणं आहे? प्रोटीन मधनं ताकद मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, गुड. काय तर सांगा की चुकलं ह्यांचं कुठं बरोबर आहे? प्रॉब्लेम काय माहिती पोरांचा? तुमची सगळी पोरं आपल्या वर्गातली ती भरपूर हुशार आहेत. तुम्हाला वाटते माझं चुकल काय, ह्यांचं बरोबर आहे काय? तुमचा जेव्हा अभ्यास होईल तेव्हा कळलं ह्यांनी सगळं चुकीच सांगायला. काय म्हणलो मी? कळालं? तेव्हा सांगा तर पहिला, तुम्ही ट्राय तर करा. हा बिरंजी, कार्बोहायड्रेट मधनं ताकद मिळते असं तिचं म्हणणं आहे. तिचं म्हणणं आहे अन्नातनं मिळते, हिचं म्हणणं आहे कार्बोहायड्रेट मधनं मिळते, आणि कोणतं सांगितलं प्रोटीन मधनं मिळते, आणि कोणतं सांगितलं व्हिटॅमिन मधनं मिळते. तुमचं काय म्हणणं आहे? चुकू द्या की. स्वरूप नायट्रोजन मधनं मिळते, ठीक आहे ना? काय तर सांगितलं नाही महत्वाचं. हा, ऑक्सिजन मधनं ताकद मिळते असायचं म्हणणं आहे, आणि पाण्यातनं ताकद मिळते असायचं म्हणणं आहे. आणि कोणाचं काय म्हणणं आहे? ग्लुकोज म्हणून ताकद मिळते म्हणणं आहे. एक जण सांगितले कार्बोहायड्रेट, दुसऱ्याने सांगितलं ग्लुकोज, दुसऱ्याने सांगितलं फूड. सगळेजण जरा जरा बरोबर आहेत, कोणच परफेक्ट नाही. आता लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो ताकद कशात नाही मिळत असते. थोडं लक्ष, 100%. हे एवढ्या सिस्टीम काय आल्यात? एकदा म्हणा, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, कंट्रोल कोऑर्डिनेशन सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एकदा म्हणा, एकदा. आणि म्हणजे सगळ्या सिस्टीमला काम करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत? ATP पाहिजे थोडक्यात. कळलं? मग आता हा प्रश्न असा आहे, किंवा कुठलं पण तुम्ही काम करणार आहे, तुम्ही घरापासून इथे येणार आहे, अभ्यास करणार आहे, श्वास घेणार आहे, श्वास घ्यायला पण ताकद पाहिजे. ताकद लागते ना? ताकद सगळीकडे लागणार आहे. आणि ही ताकद देण्याचं काम कोण करते? तर ATP. आपला प्रश्न चाललाय ATP कुठून येणार? ओके, इथपर्यंत समजलंय? सिस्टीमची नावं ही पाठच करायची. 6च्या 6 नावं तुम्हाला यायला पाहिजेत.
कळलं? व्हिडिओ चालू आहे म्हणून मी सगळं पाठ करून घेत नाहीये, कारण हे तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे, 5 वेळा म्हणून घ्यायचंय. नोट्स मध्ये काढताना ह्या पद्धतीनेच मला पाहिजे सगळं. ओके, आता तुम्हाला दाखवतो पण ताकद कुठं नाही ते. तर मला एक सांगा, सगळ्यात महत्वाचं, व्हॉट इज रेस्पिरेशन? कोणाला माहिती आतापर्यंत 8वी 9वी 10वीला कधी झाला असेल? श्वसन म्हणजे काय? श्वसन म्हणता येणार नाही त्याला, रेस्पिरेशनला काय म्हणायचं? हा, व्हॉट इज रेस्पिरेशन? तिने सांगितलं, मराठीत सांगा जरा. मराठीत, मला तुमचं काय कळतंय मराठीत पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे. तिचं म्हणणं आहे की ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डायऑक्साईड टाकून देणं ह्याला रेस्पिरेशन म्हणायचं. तुम्हाला कोणाला काय म्हणायचं एक्स्ट्रा काय? एनीवन? रेस्पिरेशन. मी तुमच्यावर कन्सेप्ट क्लिअर करायला लागलोय. तुम्हाला काय मला सांगायचे ते हळूहळू सांगत होतो मी तुम्हाला. आपला प्रश्न लक्षात ठेवा, एटीपी कुठून येणार आहेत? प्रश्न काय? आपण ते सगळं गोळा करायला लागलोय. कळलं? तर ताकद द्यायचं काम 2 सिस्टीम करतात. पहिलं म्हणजे रेस्पिरेटरी, सेकंड म्हणजे डायजेस्टिव्ह. आता हे कसं काय, कोणतं सांगितलं बघा, ऑक्सिजन कोणतं मग सांगितलेलं? कोण सांगितलेलं? हा, अर्धवट बरोबर होतं. दुसरं कोणतं कार्बोहायड्रेट सांगितलेलं, ते पण अर्ध बरोबर होतं. हे अर्धा अर्ध मिळून एक पूर्ण होणार आहे. मध्ये असं कसं काय सर, दोघांचं कसं काय बरोबर आहे हे तुम्हाला सांगायला लागलं. तर रेस्पिरेशन किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम, शाही संपल्या बघ समर्थ, शाही नंतर टाका. आहे काय आवडीत नाही विकत आजच्याच, नाहीतर कविता म्हणणं कुठनं पण आणा, पण आजच्याच पाहिजे आपल्याला. तर आता एक तिनं डेफिनेशन सांगितली. काय सांगितली? ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? हे आतापर्यंत आपल्याला एवढं शिकवलंय, शरीराच्या आत ऑक्सिजन घ्यायचं, ह्याला रेस्पिरेशन म्हणले. हे आतापर्यंत आहे. आपण आता 10वीला आलोय. आता जरा पुढचं पाहिजे. का ऑक्सिजन घ्यायचं माहितीये? प्रश्न काय कळाला? आपण आतापर्यंत काय म्हणत होतो? श्वास आत घेणे म्हणजे श्वसन. माझा प्रश्न असा आहे, ऑक्सिजनचं पुढं काय होतंय? प्रश्न कळाला माझा? आपण काय सांगितलं? ऑक्सिजन घेतोय, मान्य आहे. ऑक्सिजन आत घेतला, पुढं काय करायचं? ऑक्सिजनचं काय करायचं ते माहित नसतं तर उपयोग आहे काय? अजिबात नाहीये. घ्यायचं कशासाठी हे आता तुम्हाला सांगायला लागलो. कळलं? तर एक तुम्हाला डायग्राम काढतो मी. दिस नोन एज डायजेस्टिव्ह सिस्टीम. ही काय आपली, तुम्ही जे पण काय खाणार आहे ते अन्न इथून जाणार अन्ननलिकेमध्ये म्हणजे इसोफॅगस मध्ये, इसोफॅगस मधनं स्टमक मध्ये, स्टमक मधनं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, कुठे लहान आतड्यामध्ये जाणार. इथपर्यंत ते अन्नाचं सगळं बारीक बारीक पदार्थामध्ये रूपांतर होणार. काय होणार आहे? बारीक बारीक पदार्थामध्ये रूपांतर होणार आहे. हे बारीक बारीक झालेले पदार्थ जे आहेत हे रक्तामधनं जाणार. कुठं? हृदयाकडे आपल्या. कुठं जाणार आहेत? हृदयाकडे जाणार आहेत. कळलं? ह्याच्यामध्ये आपण 3-4 पदार्थ असतात, ते जरा मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिला आपण रेस्पिरेशन अर्ध सांगतो, मग डायजेस्टिव्ह सिस्टम सांगतो आणि दोन्ही नंतर एकत्र करतो. तुम्ही आता फॉर एक्झाम्पल येताना चहा बिस्किट खाल्लाय, काय खाल्लाय? ह्याच्यामध्ये काय होतं? कार्बोहायड्रेट. काय होतं? कार्बोहायड्रेट नावाचा एक पदार्थ आहे. हे काय आहे तुम्हाला मी नंतर सांगतो. आता पहिला रेस्पिरेशन कडे आपण. कार्बोहायड्रेट खाल्लाय, कार्बोहायड्रेटचं रूपांतर म्हणजे कार्बोहायड्रेट मोठा असतोय, कार्बोहायड्रेट खाल्लो त्याचं रूपांतर होत असते ग्लुकोज मध्ये. कशामध्ये? ग्लुकोज. म्हणजे आता हे ग्लुकोज जे आहे हे ग्लुकोज काय होणार? इथनं खाताना आपण काय खाल्लं होतं? चपाती खाल्ली होती. चपाती म्हणजे कोण आहे?
ह्याचं रूप मध्ये कशात झालं, म्हणजे ह्याच्यात ग्लुकोज झालं. हे ग्लुकोज कुणाकडे गेलं, हृदयाकडे गेलं. ह्यानं काय केलं, मग सेलकडे पाठवलं. आपल्या शरीरासाठी कशापासून तयार झाले, सेल पासून. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे येणार आहे म्हणजे तुमच्या पायात ताकद पाहिजेत. कशात ताकद पाहिजे, म्हणजे ही कोण आहे, पायाची सेल, असं लक्षात ठेव. ठीक आहे, पायाची सेल आहे. मग इथे येऊन हा ग्लुकोज बसतोय कुठं, सेलमध्ये, पायाच्या सेलमध्ये बसलाय. कळलं, जे काय आपण चपाती किंवा चहा किंवा काय खाल्लोय हे इथनं गेलं इंटेस्टाइन मध्ये, इंटेस्टाइन मधून कुठे गेलं, हृदयाकडे, हृदयाकडनं कुठे गेलंय, जिथं पाहिजे त्या ठिकाणी. पाहिजे ते ठिकाण कुठलं आहे, पायाची सेल घेतली आपण आता, कारण आपण घरापासून इथं चालत येणार आहे. पायात काय पाहिजे, ताकद पाहिजे. जिथं ताकदीची गरज तिथं कोण जातोय, ग्लुकोज. ग्लुकोज आपल्याला ताकद देणार आहे. कोण, समजलं मी काय म्हणायला लागलोय. आणि म्हणून आपण कबड्डी खेळताना ग्लुकोज डी पावडर खातोय. कळलं, कारण ते लगेच आपल्याला ताकद येते, हे दाखवतो. समजलं, बाकीचे खात्यात बघायला लगेच साईडला, मला पण देखील, मला त्यांना काही कामच केलेलं नसते, ताकदीची गरज आहे, पण ताकद द्यायचं काम कोण करणार आहे. मग नुसतं ग्लुकोज खाऊन उपयोग नाही हो. काय म्हणलो मी तुम्हाला, नुसतं ग्लुकोज खाऊन उपयोग नाही. इथं येऊन थांबलं, ह्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, एटीपी मध्ये करायचं. कोणाचं, ग्लुकोजचं. मग ग्लुकोज हा अर्धा घटक झाला. कळलं, मीन होईल आपण काय करणार, आता दुसरी डायग्राम करून देतो. ही डायग्राम तर कळाल्या. आता हे मी तोंड दाखवणार नाही, आता हे नाक दाखवतो. नाकातनं ऑक्सिजन गेला, इथनं काय झालं, काय असे समर्थ, नाकानंतर लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्कस, देन ब्रॉन्क्युल्स. ओके, and then alveoli. This is known as respiratory system. इथे मी तुम्हाला काय सांगितलं, हे अल्व्हिओलाई आहे. म्हणा जर असे 5 वेळा अल्व्हिओलाई. हे पण परत मी शिकवणार आहे. मी अजून तुम्हाला बेसिक शिकवायला लागलोय. नाकातनं घेतलेला ऑक्सिजन कुठेपर्यंत आलाय, अल्व्हिओलाई, म्हणजे द्राक्षासारखा घर आहे आपल्या फुफ्फुसामध्ये, तिथपर्यंत आलाय. हा काय करतोय, मग आता रक्तातनं इथं पाठवतोय. कळलं काय म्हणायला लागलोय. आणि इथं असलेल्या ग्लुकोज सोबत हा एकत्र येतोय. आता कळलं, मगाशी इकडनं जेवणातनं काय आलता, ग्लुकोज, श्वासातनं काय आला, ऑक्सिजन, आणि हे दोघं एकत्र ज्यावेळी येतील त्यावेळी तयार होतात एटीपी. आता समजलं काय काय सांगितलं मी ते. जेवणातनं काय आलता, म्हणा ग्लुकोज, श्वासातनं काय आलता, दोघांचं मिळून काय झालं, समजलं. आणि म्हणून रेस्पिरेशनची डेफिनेशन फक्त ऑक्सिजन घेणे अशी होत नाही. हिची डेफिनेशन अशी आहे, द प्रोसेस ऑफ ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड इनटू सिम्पलर वन बाय गिव्हिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. मराठी सांगतो तुम्हाला मी, मग कळेल. आतापर्यंत आपण एवढंच म्हणलंय, श्वास आत घेणं म्हणजे रेस्पिरेशन. आता मी ते नाही, श्वास कशासाठी आत घेतला ही फार महत्वाची गोष्ट आहे. कळलं, श्वासाचं त्या ऑक्सिजनचं काम काय आहे, बारीक करणं. कोणाला बारीक करणं, ग्लुकोजला. कोणाला बारीक करायचं, ग्लुकोजचा फॉर्म्युला असा असतोय, C6H12O6. कळलं, म्हणजे हा कसा एकदम मोठा आहे. कॉम्प्लेक्सचा अर्थ काय, गुंतागुंतीचा, अवघड. बायोकस सब्जेक्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंत, डोक्याचं भाग. कळलं, दॅट इज कॉम्प्लेक्स. तसं ह्या ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. कळलं, ह्या ग्लुकोज मध्ये आपण काय केलंय, हा ऑक्सिजन ऍड केला, O2. मग काय होणार, मग रूपांतर असं होणार, 6CO2 प्लस 6H2O प्लस 38 ATP. कळलं, म्हणजे आपण काय करणार, जे अन्न खाल्लेलं आहे, ऑक्सिजन काय करायला लागलं बघा, इकडे बघा जरा लक्ष द्या, 100% लक्ष द्या. आपण जे पण काय अन्न खाल्लंय त्या अन्नातनं काय आलं, ग्लुकोज. ह्या ग्लुकोजला हे बारीक बारीक घटकात रूपांतर करायला लागले. CO2 आणि H2O मध्ये ब्रेकडाऊन करते, मोठ्याचं रूपांतर बारक्या बारक्यामध्ये करते. कशासाठी करायला लागले, हे मिळायसाठी. आता कळलं, म्हणून रेस्पिरेशनची डेफिनेशन असत्या, प्रोसेस ऑफ, ही प्रक्रिया आहे, ब्रेकडाऊन ऑफ, बारीक करण्याची प्रक्रिया आहे, कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड, कार्बनचा मोठा घटक, इंटू बारके बारके घटक,
कशासाठी? एनर्जीसाठी. आता समजलं? म्हणजे आपण आतापर्यंत एवढंच म्हणलं ऑक्सिजन घ्या. आता मी तुम्हाला सांगायला ऑक्सिजन घ्यायचा कशासाठी? ऑक्सिजन कशासाठी घ्यायचा आहे? एटीपी मिळण्यासाठी. सगळा हट्टाच चालला कशासाठी? एटीपी म्हणजे कोण आहे? ताकद आहे, एनर्जी आहे. कळलं? म्हणजे तुम्हाला माझ्याकडे बघायचंय, तुमच्या डोळ्याला पण ताकद लागायला लागल्या. कोण देणार आहे? एटीपी देणार आहे. कुणामधनं आली मग? ह्या ऑक्सिजन पासनाने आल्या ह्याच्यापासनं. खरं कुणामुळे आली? कोण महत्वाचं आहे? दोघं पण महत्वाचे आहेत. जर तुम्ही खाल्लाच नाही ताकद होईल तयार? मग तुम्ही येताना खायला पाहिजे. आपण येताना चहा घेतो. चहा मध्ये काय असते? साखर. साखर म्हणजे कोण आहे? ग्लुकोज. आणि सकाळी उठल्या उठल्या ताकद पाहिजेत म्हणून आपण चहा प्यायला चालू केला. आता समजलं मी काय म्हणलं? जरा जरा समजायला लागलं काय? आपण कशासाठी काय करतो हे सांगायला लागलोय. स्वल्प जरा जरा का बोम बोम बोमराव डोक्यावरून गेले ना. परत सांगतो जरा मी. आपण ऑक्सिजन श्वास घेतलाय. श्वास म्हणजे ऑक्सिजन घेतला. हा ऑक्सिजन इथनं गेला लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्कस, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हिओला. हे नाव आहेत मधली. ठीक आहे, लक्षात ठेवू नका. शेवटी लक्षात ठेवा कोण आहे? हे काय केलं? हे ऑक्सिजन इथंपर्यंत आला. हे ना काय केला? पेशीपर्यंत पाडला. तिकडनं काय केलं? आपण खाल्लो होतं सकाळी. ते सगळं इथंपर्यंत आलं. मग या पेशीनं काय केलं? त्या ऑक्सिजननं काम काय केलं? जे खाल्लं होतं त्याचं रूपांतर परत बारीक केलं आणि त्याचं काय तयार केलं? एनर्जी विच इज इन द फॉर्म ऑफ एटीपी. 38 एटीपी हे तयार केलेले. समजलं मी काय म्हणायला लागलो ते? मग आपल्याला धड्यामध्ये हे बघायचंय, हा ऑक्सिजन इथं घेतलेला इथंपर्यंत कसा येतोय. मी एवढं सोपं सांगलोय, एवढं बारकं नाही येते. ह्याच्यामध्ये परत स्टेप आहेत. ते इथं यायचे पण भरपूर स्टेप आहेत. कळलं मी काय म्हणालोय? आणि धड्यामध्ये आपल्याला फक्त ह्या 2 गोष्टी बघायच्या आहेत. काय बघायचे आहेत? रेस्पिरेशन, कसा श्वास आत गेला, मग कुठनं गेला, मग कसा गेला, मग तो इथंपर्यंत कसा पोहोचला. समजलं? ह्याच्या आत त्याचं काय काय झालं हे सगळं आपल्याला बघायचं. आता काय बघायचं काल? आता हळूहळू बघूयात आपण. पुढे 2 मिनिट पॉज कर फक्त. चला व्हिडिओ. सगळ्यात महत्वाचं आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं रेस्पिरेशन म्हणजे काय, थोडक्यात ताकद कशी तयार करायची, म्हणजे आपल्याला इकडची प्रोसेस सगळी बघायची आहे. त्याच्या आधी तुम्हाला एवढं कळायला पाहिजे, आपण जे पण काय अन्न खातोय आपल्या शरीराला माहित नाही तुम्ही सकाळी चपाती खाल्लाय, तुमच्या शरीराला माहित नाही तुम्ही रात्री भात खाल्लाय, तुमच्या शरीराला अजिबात म्हणजे तुम्ही वडापाव खाल्लाय, दाबेली खाल्लाय, पावभाजी खाल्लाय. शरीर फक्त एवढंच बघतंय तुम्ही काय खाल्लाय, ते 5पैकी काय आहे एवढंच बघते. काय काय कार्बोहायड्रेट आहे का बघते, काय फॅट आहे का, प्रोटीन आहे का, मिनरल आहे का, विटॅमिन आहे. म्हणा पहिल्यांदा कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स अँड विटॅमिन. म्हणा 5 वेळा. हिची कामं काय जरा असं बघूयात आपण. तर हे जे मिनरल्स आणि व्हिटॅमिन आहे ह्याचं काम एवढंच आहे, फक्त ह्या तिघांना सपोर्ट करणं. काय करायचं, ह्यांची जी 3 कामं आहेत त्यांना मदत करायची फक्त. ह्यांचं काय काम आहे, वेगळं काम नाही. ह्यांचं काम काय, मदत करणं. कोणाला, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटला. म्हणजे महत्वाचे कोण आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन. हे जरी नसलं तर चालू शकते, खरं हे असलं तर काम फास्ट होऊ शकते. समजलं, हे नसलं तर चालेल पण काम मात्र स्लो होणार. मग हे असायला पाहिजेत ह्यांचं काम फास्ट होण्यासाठी. पण हे जर नसतील ह्यांचं काय काम आहे, काय अजिबात नाही. महत्वाची हे कोण कोण, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन. मला काळ कुठं दिसतो, सेकंड लास्ट बन्सल. मग मी मगाशी विचारलो नव्हतो, काल कोण नव्हतं ते आले विचारलो नाही, तेव्हा सांगा काय आलं मग, गंडवायचं नाही, उद्यापासून उभा लावेल. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट 3 जण आहेत. मग सर यांचं नेमकं काम काय, ह्याचं काम आहे ताकद द्यायचं. काय द्यायचं, म्हणजे एनर्जी. मगाशी आपण जे बघितलं ग्लुकोज, थोडं ही इथे लिहित नाही,
हे लिहितो. कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होते? हे जेव्हा आपण बारीक बारीक करतोय तेव्हा याचं रूपांतर होते ग्लुकोज मध्ये. कशामध्ये? जेव्हा प्रोटीन आपण बारीक बारीक करत जातोय तेव्हा याचं रूपांतर होतंय अमिनो ऍसिड मध्ये. कशामध्ये बघा? अमिनो ऍसिड. आणि हे जेव्हा बारक बारीक करतोय ह्याचं रूपांतर होतंय फॅटी ऍसिड. मी सांगायला लागलोय हा मोठा हा बारका, हा मोठा हा बारका, हा मोठा. समजलं? म्हणा कार्बोहायड्रेट ग्लुकोज, प्रोटीन अमिनो ऍसिड, फॅट फॅटी ऍसिड. म्हणा आपण काय खायला लागलोय? हे खायला लागलोय. रूपांतर कशात व्हायला लागलंय? आपण काय खायला लागलोय? रूपांतर कशात व्हायलंय? आपण काय खायला लागलोय? रूपांतर कशात व्हायलंय? म्हणजे हे मोठे ते बारके, हे मोठे ते बारके. समजलं? हे पाठच करायचं ऍट एनी कॉस्ट. कार्बोहायड्रेट म्हणलं की तुम्हाला ग्लुकोज आढळायला पाहिजे, फॅट म्हणलं की तुम्हाला फॅटी ऍसिड आढळायला पाहिजे. हे तर सोपं आहे, फॅटचं फॅटी ऍसिड लावा. प्रोटीनचं रूपांतर ए अमिनो महाभाजळा. चालतो बंद केलंस काय? चालूच आहे आता. चालू कर बंद. हा तर आता आपण बघितलं हो कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोज मध्ये आहे. मी तुम्हाला आता सांगितलं ग्लुकोजचं काम काय? मग म्हणजे ताकद द्यायचं, म्हणजेच एनर्जी. समजलं मी काय म्हणायला लागलोय? माझं प्रोटीनचं काम काय? आपण म्हणतोय बघा 10वी झाल्यावर मला जिम लावायचे. जिम लावायचे म्हणजे काय करायचंय? मसल डेव्हलप करायचे. सकाळ संध्याकाळ 2-2 अंडी खायचे. काय अंड्यामध्ये? व्हेज आहेत, त्यांनी डाळी खायचे. काय डाळीमध्ये? समजलं? म्हणजे ह्यांचं काम काय? मसल वाढवणं. आपल्या ट्रायसेप, बायसेप, सिक्स पॅक म्हणतो ना आपण, व्हॉट आर दीज? ते सगळे मसल आहेत. आणि मसलला ताकद कुठला मिळते? अमिनो ऍसिड मधनं. अमिनो ऍसिड कशापासून होतं यार? समजलं? म्हणजे ह्यांचं काम आहे मसल डेव्हलपमेंट. समजलं मी काय सांगायला लागलोय? पहिल्याचं काम काय होतं? ताकद द्यायचं, एनर्जी द्यायचं. दुसऱ्याचं काम काय? मसल डेव्हलप करायचं. आणि फॅटी ऍसिडचं काम आहे परत ताकदच द्यायचं. आता समजलं जरा मला काय म्हणायचं ते? म्हणजे पहिला मग सर हा पण ताकद द्यायला, हा पण ताकद द्यायला, असं कसं काय? हा पहिल्यांदा ताकद द्यायला लागलाय. कोण? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट जेव्हा संपतील तेव्हा मग हा ताकद देणार. कोण? हा आपण साठवून ठेवतो. फॅट म्हणत नाही, फॅट साठले माझं सगळं, बॉडी वाढल्या म्हणजे काय लागले? हे फॅटी ऍसिड वाढायला लागले. मग हे फॅटी ऍसिड उगाच ठेवत नाही आपण, बिनकामाचं ठेवत नाही आपण, एवढ्यासाठी ठेवायला लागलोय भविष्यात जर गरज लागली तर मी आहे. कोण? आता गरजेसाठी कोण आहे? कळ. आणि हा कोणासाठी? मसलसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस आता उपाशी आहे समजा, आज तुम्ही सकाळपासून तुम्हाला ताप आलाय, तुम्ही काही जेवलाच नाहीये, मग शरीरातलं पहिला कार्बोहायड्रेट संपते. कार्बोहायड्रेट संपल्यानंतर कोण येणार? मग यात जैन कोण आहे? का जैन? एनिवन जैन? एक पण नाही. जैन कास्ट. हा तर जैनांचे तुम्ही मुनी बघितला का? त्यांचे महाराजांना मुनी म्हणतात. काय म्हणतात? तर त्यांनी सल्ले का नाही घेतात? म्हणजे त्यांनी मरायचं म्हणून ठरवतात आजपासून मी काही जेवणारच नाही. मग त्यांच्या शरीरातलं पहिला कार्बोहायड्रेट संपते, मग नंतर काय संपते? त्यांनी महिना जेवत नाहीत, मग ताकद कुठं नाही? त्या फॅट पण नाही. त्या आता कळालं कुठं यायला लागल्या? हे साठवून ठेवलेलं असते सगळं आपण. आणि हे पण जेव्हा संपल तेव्हा काय होते? हे जे मसल आहेत, मसल खराब होतात आणि ताकद मिळते. म्हणजे तिन्ही तुम्हाला ताकद मिळणार आहे. खरं पहिला कोण संपणार? मग कोण संपणार? मग कोण संपणार? म्हणजे त्यांचे पहिला फॅट कमी होते, नंतर मसल पण खराब होते आणि शेवटी मग राम नाम. समजलं मला काय सांगायचंय? ह्या सगळ्यातनं ताकद मिळते. खरं जास्त पहिल्यांदा ताकद ह्यातनं, मग ह्यातनं आणि शेवटी ह्यातनं. जर गरज पडली तर, गरज पडली तरच. कळलं? नाहीतर हे काय बाहेर पडत नाहीत. हे सगळं आपले मसल तयार करायचं काम करत असतात. त्यामुळे हे मला पाठ पाहिजेत. कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, प्रोटीन, अमिनो ऍसिड, हे तीन शब्द लक्षात ठेवायचे. कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, एनर्जी. प्रोटीन, अमिनो ऍसिड, मसल डेव्हलपमेंट. फॅट, फॅटी ऍसिड, एनर्जी. कळलं? मग आपलं शरीर काय करतंय? हे फक्त आपण बघतो ह्यात प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे का फॅट आहे. जसं की तुम्ही डाळी खायला लागलाय म्हणजे प्रोटीन आहे,
वडा खायला लागलाय म्हणजे डाळ आहे म्हणजे प्रोटीन आहे. तुम्ही तूप खायला लागलाय म्हणजे फॅट आहे. चपाती खायलाय म्हणजे कार्बोहायड्रेट आहे. ज्या ज्या गोष्टी तुमच्या जिभेला चावल्यानंतर गोड लागतील त्या प्रत्येकामध्ये काय आहे, कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे आपण जर आपल्या जेवणाचं ताट घेऊया, जेवणाचं जे ताट आहे काय आज बरोबर आजच जरा यायचं होतं. मी तुम्हाला आपलं जेवणाचे ताट आहे, ह्या ताटामध्ये हे सगळे घटक असतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन. आणि म्हणून महाराष्ट्रातली जी थाळी आहे जेवणाची, ह्याला भारतात नाही देशात पण नाव आहे. काय आहे तर आपल्या जेवणामध्ये सगळे घटक असतात. फक्त आणि फक्त महाराष्ट्रातलं जे जेवण आहे त्यामध्येच हे सगळे घटक असतात. तुम्हाला दाखवतो. हे जेवणाचं ताट आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय काय असते, सगळ्यात महत्वाचं चपाती असत्या, कापून ठेवल्या, पिझ्झा नाही, चपाती. ओके. त्यानंतर काय असते, भात असतो असा, बरोबर आहे. त्यानंतर काय असते, आमटी असत्या, 2 भाज्या असतात आपल्याकडं, एक भाजी एक आमटी असं समजा, एक भाजी एक आमटी. त्यानंतर काय असते, लोणचं, मीठ आणि पापड आहे समजा. तर हे कसं आहे लक्षात घ्या, जरा लक्ष द्या. ही जी चपाती आणि भात आहे ह्या दोन्ही मधनं आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात, म्हणजे ताकद मिळते, एनर्जी मिळते. कळलं. ह्या भातावर टाकलेल्या तुपातनं काय मिळते, फॅट मिळते. कळलं. डाळ जी आमटी आहे त्यातनं आपल्याला प्रोटीन मिळते, समजलं. जे लोणचं आहे त्यातनं व्हिटॅमिन मिळतात. आणि जे मीठ आहे, कुठे गेलं मीठ, हे लोणचं होतं, हे लोणचं आहे. आणि हे मीठ जे आहे ह्यातनं आपल्याला काय मिळतात, मिनरल्स मिळतात. आपण कुठलीच गोष्ट उगाच खात नाही, लोणच्याला सुद्धा महत्व आहे ह्याच्यामध्ये. लोणचं खायला लागले म्हणून हे मिळते. किंवा व्हिटॅमिन दुसऱ्या असतात, कोशिंबीर असतात म्हणून आपण कोशिंबीर खातो. किंवा काकडी, मुळा, गाजर, बीट सगळं काय इथे व्हिटॅमिन आहे. कळलं. आणि म्हणून आता आपण चायनीज खायला गेलो समजा, त्यात काय असते, नुसतंच कार्बोहायड्रेट असते, बाकीचं काय नसते. म्हणून ते जेवण परिपूर्ण असं मानलं जात नाही. आपण जर आता ह्याच्यात गेलो, आंध्रामध्ये गेलो, फक्त इडली असत्या, फक्त कार्बोहायड्रेट असते त्याच्यामध्ये. कळलं. म्हणजे बाहेरच्या देशातले जे जेवण आहेत किंवा बाहेरच्या राज्यातले पण जे जेवण आहेत त्यामध्ये फक्त यातला कुठला तरी एकच घटक असतोय. आपल्याला काय असतात, आपण काय करायला लागलोय, आपलं सोडलं, आपलं चांगलं सोडलं, आपण काय करायला लागलोय, पिझ्झा. कळलं. आपण काय खायला लागलोय, चायनीज. ते खायला पाहिजेत, नो डाऊट अबाउट इट. खरं घरचं जेवण खाल्ल्याशिवाय ते खाऊन उपयोग नाही, कारण आपल्यामध्ये सगळे घटक असतात. कळलं. काय काय ते. मग आता हा विषय सगळा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा आहे, हा आपण जरा क्लोज करूयात. आता येऊयात परत आपल्या रेस्पिरेशन कडे. समजलं, जरा जरा थोडं थोडं तर कळालंय. प्रॉपर लिहून काढाल तुम्ही ते, हे 4 शब्द देन. आता येऊयात आपण रेस्पिरेशन कडे. आता हे रेस्पिरेशन ज्यावेळी बघत असतोय आपण, ते सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑक्सिजन इथपर्यंत कसा पोहोचतो ते बघायला पाहिजे. जसं की हा जो भाग आहे ह्याचं नाव काय, नोज आहे. कळलं. नोज नंतर काय असते, फॅरिंग्स नावाचा पार्ट आहे. काय पार्ट असतोय, हे नोज म्हणजे हे इथं एवढं नाही लक्षात ठेवलं काय, हे नाक जे दिसतंय आपल्याला हे एवढंच नाही आहे, इथून मागपर्यंत म्हणजे इथपर्यंत असते, ह्याला नाक म्हणतोय आपण. ह्याला आपण फक्त एक्सटर्नल नोज म्हणतोय. काय म्हणजे दिसणार बाहेरच्या साईडचं नाक आहे. ह्याच्या आतमध्ये आपण कापत गेलो, ह्या मेंदूतनं अर्ध जिथनं कापल्यानंतर तिथपर्यंत त्याचं नाक आहे आपलं, म्हणजे हे इथपर्यंत चाललंय. कळलं. नोज. ह्याच्यानंतर जे आहे ह्याला म्हणायचं फॅरिंग्स. म्हणा फॅरिंग्स. फॅरिंग्स तुम्ही उच्चारण चुकीचे म्हणताय म्हणून पाठ करून घ्यायला लागले. फॅरिंग्स. फॅन्ड्री मधलं फॅ, रिंग्स, रिंग्स. ओके. फॅरिंग्स. ओके. ह्याच्या खाली जो पार्ट आहे एवढा इथनं, ह्याला म्हणायचं लॅ. म्हणा रिंग्स. लॅरिंग्स. फॅरिंग्स, लॅरिंग्स. स्पेलिंग जरा बघ चुकले का रे, बघा सांगा जरा. PHARYNX असेल. NX म्हणा. फॅरिंग्स, लॅरिंग्स. फॅरिंग्स, लॅरिंग्स. तुमच्या पुस्तकात डायग्राम दिला बघा, ती वरची काय तर करून टाकले घाणेरडी त्याला.
दिसायला पण काय ते खरं हे त्यात ते आहे फॅरिंग, त्यानंतर कोण आहे लॅरिंग, त्यानंतर हे असं दाखवलं बघा, हे त्याला म्हणायचं ट्र किया. काय किया? ट्र किया. पहिल्यांदा कोण होता, नंतर कोण आहे, नंतर कोण आहे, त्यानंतर हे इथपर्यंत ट्रकिया, नंतर हे दोन असे डेव्हलप झाले बघा, एकाचे दोन भाग झालेत, त्याला म्हणायचं ब्रॉन्कस. कुठला कस? ब्रॉन्कस. ओके, ब्रॉन्कस आता हा मोठा, इथं मी काय म्हणलं हे बघा, हे एक जो होता त्याला आपण ट्रकिया म्हणलं होतं, एकाचे दोन झाले काय म्हणलं, आता जे एक होतं इथला इकडे आलेलं ह्याचे परत दोन भाग झाले बघा, म्हणजे बघा हा एक होता, ह्याचे दोन भाग झाले, ह्याचे परत इकडे का इकडे झालं, झाले, त्याला म्हणायचं ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्की म्हणा, डॉन्की नाही, ब्रॉन्की ओल्स म्हणा, ब्रॉन्क्युल्स म्हणा, ब्रॉन्क्युल्स. आणि शेवटी जे बारका एकदम भाग आहे त्याला काय म्हणायचं, हे झोपेत पण यायला पाहिजेत आपल्याला, नोज लॅर म्हणा माझ्यासोबत, नोज लॅरिंग्स सोबत म्हणा माझ्या, नोज सोबत रे, लॅरिंग्स फॅरिंग्स ट्रकिया ब्रॉन्कस ब्रॉन्क्युल्स अल्व्हेओलाई. नोज ट्रकिया ब्रॉन्कस ब्रॉन्क्युल्स, नोज नोज फॅरिंग्स लॅरिंग्स ट्रकिया ब्रॉन्कस ब्रॉन्क्युल्स अल्व्हेओलाई. झोपेत पण विसरायचं नाही, विथ स्पेलिंग, विथ, ज्यांना उच्चार येणं झालाय मराठीत लिहून घ्या समोर, असं लिहून घ्या, उलट अवघड आहे. कसं लिहायचं, फॅरिंग कसं, हा हा येणं पण झालं एवढा अवघड असतो. मग मराठी सोपं आहे, इंग्लिश सोपं आहे, मराठी येत आहे मराठी सोपं आहे, इंग्लिश येत इंग्लिश सोपं आहे. खरं खरं मला काही झालंय, बरोबर आहे, बरोबर. फॅरिंग्स लॅरिंग्स ट्रकिया ब्रॉन्कस लिहून ठेवायचं सर्व असं, ट्रकिया ज्यांना उच्चार येत नाही त्यांनी इथं लिहून ठेवायचं, ब्रॉन्कस ब्रॉन्किओल्स असं लिहून ठेवायचं सगळं, ज्यांना येत नाही त्यांनी, उच्चार चुकायला वाटायला लागला आपल्याला, कारण चुकता कामा नाहीये. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला सगळं यायला पाहिजे, ए टू झेड. काय लागले एकदा म्हणत आपण, मग डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद करा, डोळे बंद, अरे डोळे बंद रे, हा म्हणा, नोज फॅरिंग्स म्हणा, बस. जाताना सायकलवर जाताना म्हणून बघायचं, येथे काय आलं नाही, सायकल थांबवायची, पहिल्यांदा काढायचं बघायचं, असं केलं तर लक्षात राहणार. आपण काय आईन्स्टाईन नाही आहे, एकदा लक्षात ठेवलं यायला, कळलं, आधी मध्ये आठवायला लागणार, जेव्हा लागलोय आठवायचं. काय सांगितलं सरांनी, श्वास चाललाय माझा, कुठनं चाललाय आता, हा आता कुठे गेला, फॅरिंग्स आता कुठे गेला, लॅरिंग्स आता कुठे गेला, आता कुठे गेला, आता कुठे गेला, आठवलं नाही, पहिला पुस्तक काढायचं, त्याला काय म्हणतात बघायचं, समजायला लागले तर आपला अभ्यास परफेक्ट होणार. कन्सेप्ट क्लिअर, पाठ नको आपल्याला, लक्षात येते का बघायची, नावा अवघड पाठ करत, खरं बाकी सगळं आपल्याला. हा तिथे का ग सिनारिस्ट, हा का ग सिनारिस्ट आहे ना, सिनारिस्ट, हा क्लासमध्ये कळलं. आता ऑक्सिजन कुठे गेला, हा इथपर्यंत जो ऑक्सिजन गेला ह्याला म्हणायचं बॉडी लेवलचा ऑक्सिजन. कुठला, बॉडी लेवलला. आता आपण कुठं पाहिजेत, सेल लेवलला पाहिजेत, म्हणजे याला म्हणायचं सेल्युलर रेस्पिरेशन. कुठलं, बॉडी रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. हे सेलच्या आत काय करते ते लई डेंजर आहे, ते काय आहे, ते लई डेंजर आहे परत. आता एवढंच बघत आपण, इथपर्यंत बऱ्या 50% आले ना, 50% तरी
50% पण नाही का तुला रे? तर काय काय मी नाही ना. पुसून घ्या व्हिडिओ पॉज कर जरा. इकडे सगळ्याच पुस बरं काय. GIT पुस फक्त. मार्कांड्रे रेस्पिरेशन बघितलं. रेस्पिरेशन मी तुम्हाला 2 टाईप सांगितले. काय सांगितले हो? इकडे बघा. बॉडी लेवलला होणार. बॉडी लेवलला म्हणजे कुठनं? हे नाकापासनं अल्वेओलाई पर्यंत होणार. ओके. आणि सेल्युलर लेवल म्हणजे सेल लावणार. आता हे जर आपण 11-12 गेलं तर हे जरा डीप जातोय भरपूर आपण. म्हणजे इथनं श्वास इथं कसा गेला त्याला म्हणतोय आपण ब्रिदिंग. इथपर्यंत कसं चाललाय एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, असे वेगवेगळे 4 टाईप आहेत. तुमच्या पुस्तकात त्यांनी 4 फक्त 2च केलेत. कळलं? कुठलं बॉडी आणि सेल. बॉडी तुम्हाला मी सांगितलं. आता हे सेल्युलर लेवल सांगितलं तुम्हाला मी. ह्या सेल्युलर लेवल मध्ये पण 2 प्रकार पडतात. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार काय आहेत तर इकडे बघा. तर एरोबिक आणि अनएरोबिक. हे नेमकं काय आहे तर मग आपण ही जे हे काढलेले आहे ही एरोबिक रेस्पिरेशनची. कशाची? तर हे नेमकं काय? एरोबिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला काय कळालंय? ताकद म्हणजे रेस्पिरेशन. जे पण काय आपण खायला लागलोय, जे काय खायला लागलोय, खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर ताकदीमध्ये करणं ह्याला आपण रेस्पिरेशन म्हणलेलं आहे. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड इंटू सिम्पलर वन बाय गिव्हिंग एनर्जी. म्हणजे मोठं फोडायचं, बारीक करायचं आणि त्यातनं ताकद तयार करायची. त्याला काय म्हणलो आपण? रेस्पिरेशन. ह्या रेस्पिरेशनचे 2 टाईप आहेत. ऑक्सिजन असताना, हे ऑक्सिजन असतानाच आहे. ऑक्सिजन जेव्हा असतोय तेव्हा त्याला म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन. मग आता एक प्राणी पाण्यामध्ये राहतात. भरपूर मासे वगैरे पाण्याच्या बाहेर येतात काय? येत नाहीत. मग त्यांना ऑक्सिजन मिळणार का? पाण्यामध्ये ऑक्सिजन फार कमी प्रमाणात आहे. मग ते 1 जण आहे आणि 10 जणांना पाहिजे. 1 ऑक्सिजन आहे आणि 10 जणांना पाहिजे. मिळेल काय? बाकीचे लोक काय उपाशी मारायला पाहिजेत? मरायला पाहिजे त्यांनी. असं नाही चालणार. मग सगळ्या जणांना जगण्याचा अधिकार आहे. मग त्यांना पण ऑक्सिजन न घेता हे व्हायला पाहिजेत. म्हणजेच अनएरोबिक रेस्पिरेशन होते. कळलं? म्हणजे हे ऑक्सिजन असतानाचं रेस्पिरेशन एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन नसतानाचं रेस्पिरेशन अनएरोबिक रेस्पिरेशन. फॉर एक्झाम्पल आपण इडली ढोकळा वगैरे खातोय. सकाळी बघा ते असं खाली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फुगलेलं, असं टम फुगलेलं असते. पीठ इडलीचं वगैरे कशामुळे फुगते? तर त्या ह्याच्यामध्ये असलेले जंतू म्हणजे बॅक्टेरिया जे असतात. बॅक्टेरियाचे 2 प्रकार असतात, गुड आणि बॅड. बॅड म्हणजे आपल्याला आजारी पडणारे जंतू, गुड म्हणजे आपल्याला चांगलं ठेवणारी. मग त्या इडलीच्या पिठामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात आणि ते काय करतात? ऑक्सिजन हे कार्बन डायऑक्साईड तयार करतात, रेस्पिरेशन परफॉर्म करतात आणि काय करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करून ते पीठ थोडं फुगलेलं असते. आता कळालं? ते बॅक्टेरिया असतील. किंवा आपण जिमला चाललोय समजा, जिमला गेल्यानंतर आपण ते वजन उचलतोय. वजन उचललं म्हणजे काय होतं माहिती काय? आपण श्वास थांबवलेला असतो तेव्हा, माहिती आहे ना? मग श्वास थांबवलाय आणि जर इथली ताकद गेली तर काय होणार? इथली ताकद गेली तर बोंबल पडेल कसं खालीच, ते मरून जाईल जाग्यावर. ह्या पेशी मरून जातात सगळ्या, मरायला नाही पाहिजेत. मग आपण जेव्हा असं करतोय तेव्हा इथल्या सेल काय करतात? तात्पुरत्या काळासाठी अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. काय करतात? समजा लागले? म्हणजे ऑक्सिजन नसताना पण त्यांनी ताकद तयार करायला लागले. फक्त फरक एवढाच आहे याच्यामध्ये, जर ऑक्सिजन असेल तर ताकद जास्त तयार होते. जवळपास एका ग्लुकोज मधनं 38 ताकद मिळाली आपल्याला. किती? आणि इथं फक्त 4च तयार होते. किती? म्हणजे यांना खायला भरपूर लागते. मग इथं कमी खाल्ल्यावर जास्त ताकद आहे, इथं काय होतंय? जास्त खाल्ल्यावर. एवढं तर समजलं काय काय? जरा म्हणा. रेस्पिरेशन, बॉडी, सेल, एरोबिक, अनएरोबिक. कळलं? मग आता ह्याच्यामध्ये काय पडत असतं? सेलच्या आत आला ऑक्सिजन. कुठं आलाय? मग ह्या सेलच्या आत आल्यानंतर हा ग्लुकोज होता, हा ऑक्सिजन आलाय. ह्याचं रूपांतर एटीपी मध्ये करायचे. मी एक सांगितलं तुम्हाला. असं हे एवढं सोपं नाही आहे, एका स्टेप मध्ये होणार नाही आहे. सगळ्यात पहिली स्टेप होत्या ग्लायकोलायसिस. काय होते?
ऍक्च्युअली 4 स्टेप आहेत, पण तुमच्या पुस्तकात त्यांनी 3 दिल्या, तर मी 3च सांगतो. कळलं? पहिली स्टेप काय? ग्लायकोलायसिस. त्यानंतर दुसरी काय बघ? ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकल, TCA सायकल, किंवा याला क्रेब सायकल पण म्हणतो आपण. क्रेब नावाच्या शास्त्रज्ञाने शोध लावला, म्हणाला काय म्हणायचं? मग तू लावला असं काय म्हणलं असतं आपण? स्वरूप सायकल. काय असेल ते तुमचं नाव? शुभम सायकल. शुभमची सायकल नाही ती, वेगळी सायकल आहे. हा, क्रेब सायकल. आणि थर्ड आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे कुठं व्हायला लागले? सेलच्या आत. म्हणजे एरोबिकचे हे 3 पार्ट पडले आणि शेवटी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्या वेळी होईल तेव्हा आपल्याला अर्धे सीटीबी मिळणार आहेत. कळ मी काय म्हणालो? म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनचे परत सेल्युलर मध्ये जे एरोबिक आहे त्याचे आपल्याला 3 टाईप त्यांनी सांगितले. पहिला कुठला म्हणा? ग्लायकोलायसिस. नावाप्रमाणे आहे, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करते. हे जे ग्लुकोज होतं, लायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन करणं. ग्लायकोलायसिस पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप आहे क्रेब सायकल म्हणा, क्रेब सायकल. आणि तिसरी स्टेप आहे म्हणा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. म्हणा 5 वेळा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. समजलं जरा? हा, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि ह्याचे काय टाईप पडतात मग? काय काय ईश्वरी काय काय दिलं त्याने? बघितलं नाही? ह्याचे आहेत अल्कोहोल फर्मेंटेशन. अल्कोहोल फर्मेंटेशन म्हणजे काय? आंबवण्याची क्रिया. ओके. आणि लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे. ऑक्सिजन नाही तेव्हा काय करायचंय? फॉर एक्झाम्पल त्या रानाच्या जे तिकडे गेला की नाही, रानाच्या घराकडे कधी गेला तुम्ही, तिकडं दारू तयार करतात. दारू कशी तयार करतात तुला माहितीये? प्रोसेस जे काय आपले द्राक्ष. हा सांग. बरोबर ऐकाय का? हा हा, कशाचं पाणी असते मला? तो गुळाचं. गुळाचं म्हणजे ऊसाचं. कशाचं? ऊस म्हणजे काय? फळ आहे. त्यात त्यांनी काय सांगितलं? नवसागर टाकतात. नवसागरचं काम काय? त्याला आंबवणं, कुजवणं, सडवणं. काय काम आहे त्याचं? जे थोडक्यात काय करायचं? कुठल्या पण फळाचा रस घ्यायचा आणि त्याला नासवायचा. नासवलं की तयार झाली दारू. कळलं? आपण काय पितोय? सडलेलं, घाण झालेलं. म्हणजे आपण म्हणजे पिणारी. बरोबर आहे ना? आता ह्यांचे काय करतात? गुळाचं पाणी वापरतात. कळलं? गुळाचं पाणी का? वर्षभर ऊसाचा रस मिळणार नाही म्हणून. कळलं? जे ब्रँडेड असतं, ब्रँडी, विस्की नावाचे दारूचे प्रकार आहेत वेगवेगळे. हे काय असतं माहितीये काय? वर्षानुवर्ष कुजवायचे. किती? जेवढं जास्त कुजवलंय तेवढं दारू महाग. मग कुजवतो म्हणजे दारू तयार करतोय म्हणजे काय करतोय आपण? अल्कोहोल तयार करतोय. हे अल्कोहोल कसं काय तयार होतंय? त्याच्यामध्ये असलेल्या अनएरोबिक बॅक्टेरियामुळे. ऑक्सिजन त्याला द्यायचं नाही. हो, ऑक्सिजन दिलं नाही की सडतंय. फॉर एक्झाम्पल तुमचे मसल आहेत, तुम्ही समजा तुम्हाला जर ऑक्सिजन मिळालं नाही तर काय होणार? मरणार तुम्ही. बरं, मेल्यानंतर काय होणार? हा, ईस्टचं काम आहे फर्मेंटेशन. ओके. ईस्टचं काम काय? कुजवणं, फर्मेंटेशन करणं. जसं आपण ईस्ट म्हणजे सांगतो तुम्हाला, जरा सांगतो, जरा आपण पुढे नेऊयात. एकदम तुम्हाला सांगितले काय होईल? पचणार नाही ते. हा, ऐका की जरा सांगावं ते तर. दुसरं आहे लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. मग अशी म्हणलं तुम्हाला मसल आपल्या हे होत्यात. किंवा लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणजे आपण रात्री दही लावतोय. दही लावताना आपण त्यात विरजन टाकतो. माहिती काय? विरजन म्हणजे काय? ईस्ट आहे. आता कळलं? काय तर पाहिजे की ते कुजवायला. एकाच म्हणजे त्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करायचं म्हणजे लॅक्टिक ऍसिड तयार करायचं. दही म्हणजे काय? लॅक्टोबॅसिलस त्याच्यामध्ये असतात. कळलं? म्हणजे दारू तयार करणं आणि दही तयार करणं 2 उदाहरण लक्षात ठेवा. कशामध्ये? अनएरोबिक मध्ये. आणि ह्याच्यामध्ये अप्लाय
शरीरात काय काय होतं ते काढायचे. ओके, त्यामुळे हे उद्या आपण 5 पॉईंट शिकणार आहोत. कुठले कुठले? ग्लायकोलायसिस म्हणजे काय, क्रेब्स सायकल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय, अल्कोहोल फर्मेंटेशन म्हणजे काय, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणजे काय. समजलं? एव्हरीथिंग इज क्लिअर? म्हणा. रेस्पिरेशन, बॉडी, सेल, एरोबिक, अनएरोबिक. एरोबिक, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. अनएरोबिक, अल्कोहोल फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. फर्मेंटेशनला मराठीमध्ये किण्वन असं म्हणतात. काय म्हणतात? हे लक्षात ठेवा फक्त. समजलंय? व्हेरी गुड. इथपर्यंत अभ्यास करायचा आहे. थांबवा.